चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर असेल सगळ्यांनी पटापट जॉईन करायचं आहे. चला पटापट सगळ्यांनी जॉईन करायचं. आपण PYQ सेशन चालू केलेलं आहे फॉर अपकमिंग एक्झाम तलाठी आणि वनरक्षक वनसेवक भरतीसाठी. एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या सर. क्लिअर आहे नाही आहे? कोण कोण आलंय? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? हॅलो. येस सौरव, ऑल इज वेल. सौरव बेटा व्हेरी गुड. ठीक आहे. चला 1-2 मिनिट आपण सगळ्यांना येऊ देऊ. श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुम सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पटापट आल्या सगळ्यांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलची लिंक पटापट जे असेल आपलं लेक्चरची लिंक शेअर करायची आहे. पटापट. चला आपले कुठले PYQ सेशन चालू आहे? PYQ सेशन चालू आहेत कशासाठी? वनरक्षक आणि तलाठी भरतीसाठी. ओके चला आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच नवीनच चालू करतोय आणि रेकॉर्ड बॅच ऑलरेडी चालू केलेली आपण 999 मध्ये फॉर 1 इयर विथ काय विथ मल्टिपल व्ह्यूज, म्हणजे तुम्ही कितीही पाहू शकता. ऑल सब्जेक्ट आपण 999 मध्ये बॅच लॉन्च केलेली रेकॉर्डेड बॅच आहे. त्याच्यामध्ये मराठी आरती मॅडम घेणार आहेत, अंकगणित बुद्धिमत्ता वैशाली मॅडम घेणार आहेत, इंग्लिश मी घेणार आहे आणि सामान्यात आपल्याकडे राम सर किंवा शिंदे सर घेतील. ह्या दोघांपैकी कोणतरी रेकॉर्डेड बॅच आहे आपल्याकडं. ज्यांना पण घ्यायचं असेल खाली स्क्रोलिंगमध्ये नंबर वगैरे दिलेला आहे, जस्ट गो थ्रू दॅट. चला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आजचा पहिला क्वेश्चन आहे, सेट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. बघा काय फिल इन द ब्लँक्स अप्रोप्रिएट. आता बघा, हॅव यू डिस्पोज डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स. डिस्पोज म्हणजे काय? नष्ट करणे. डिस्पोज म्हणजे काय? नष्ट करणे. डिस्पोज म्हणजे नष्ट करणे. ओके. आता बघा, देअर आर 2 ऑफ. हा जर OFF ऑफ आला तर बंद आला. आणि हॅव यू डिस्पोज डॅश काय येणार आहे? सगळ्यांनी सौरव पटापट सांगायचं आहे. हॅव यू आउट. आउट म्हणजे बाहेर, विथ म्हणजे सोबत आणि बाय म्हणजे च्या द्वारे किंवा च्या कडून असं येतं. काय येणार आहे? हॅव यू डिस्पोज. आणि ऑफ जो असतो चा ची चे किंवा आपण म्हणतो ना हॅव यू डिस्पोज, काय येणार आहे? आउट युअर ओल्ड. नाही, विथ सोबत नाही येणार आहे. काय ना ऑफ. काय येणार आहे? हॅव यू डिस्पोज ऑफ म्हणजे तुमचे चा ची चे आणि OFF ऑफ म्हणजे बंद होतो. हॅव यू डिस्पोज ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक्स. तुम्ही तुमचे डिस्पोज केलेत का? फेकून दिलेत का? फाडतोड केलेत का? काय जुने स्कूल बुक्स. टेक नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. व्हेरी गुड मयूर. Part of the following sentence have been given as an option. Select the option contains spelling error. आहे काय आहे? स्पेलिंग एरर. ओके चला. I found my friend lying LYING. LYING म्हणजे काय? लोळणे. lying म्हणजे लोळणे. अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली. मला असं दिसलं की माझा मित्र काय अनकॉन्शियस म्हणजे काय? बेशुद्ध का झालाय? ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली. असेंब्ली म्हणजे काय? सकाळची प्रार्थना दरम्यान. काय येणार आहे? मॉर्निंग. येस काय स्पेलिंग येते बघा? अनकॉन्शियसची स्पेलिंग UNCON आलं का? येस CIOUS. अनकॉन्शियसची स्पेलिंग ही येते UNCON CIOUS. अनकॉन्शियसची स्पेलिंग काय येते? येस अनकॉन्शियस. इथे येस नंतर काय पाहिजे? सी पाहिजे. अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध.
येस अनकॉन्शियस राक्षस व्हेरी गुड बाळा. बाकी सगळी द मॉर्निंग द बरोबर आहे. लाईंग बघा लाईंग म्हणजे काय लोळणे पडणे. ओके पुढचा घ्या क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट. आता बघा स्ट्रॉंग डिझायर हे अंडरलाईन करायचं राहिलं. वेन आय वॉज अब्रॉड म्हणजे का मी बाहेर होतो. आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर फॉर द होम कुक फूड. आता बघा म्हणजे काय घरचे आवडणे. बघा एका पक्षात म्हणतो आता म्हणजे मला आवडणे तीव्र इच्छा होती. आता बघा बघा हे लॅटंट म्हणजे काय लॅटंट. कोण सांगा मला लॅटंटचा अर्थ काय होतो. हंगर म्हणजे भुकेला आणि बघा काय असणे की इच्छा असणे. बघा तुम्ही ऐकलं का कधी कधी त्या प्रेग्नेंट लेडीज असतात त्यांना काय असतं एक मुझे ये खाने की इच्छा हो रही थी मुझे वो खाने का ये हो रहा था. येस अब्रॉड म्हणजे आउट ऑफ बघा आउट ऑफ कंट्री म्हणजे फॉरेन मध्ये. अब्रॉड परदेशात मराठीमध्ये परदेशात. ओके अब्रॉड म्हणजे काय परदेशात दुसऱ्या देशात. पटापट सांगायचंय. हा हा मग काय येणार आहे इथं काय येणार आहे. वेन आय वॉज अब्रॉड आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर. हॅड अ स्ट्रॉंग डिझायर म्हणजे काय तीव्र इच्छा असणे. त्याचा अर्थ काय होतो सॉरी टॅलेंट आहे टॅलेंट. येस टॅलेंट लॅटंट नाही लॅटंट म्हणजे अंधार. टॅलेंट आहे येस येस मयूर टॅलेंट आहे सॉरी काय टॅलेंट तुम बरे हो टॅलेंट से. मग काय येणार आहे म्हणजे बघा असा व्यक्ती जर त्याला काय होतात खाण्याची इच्छा होतात किंवा मूड स्विंग्स होतात. व्हॉट वी कॉल कार्विंग. काय म्हणतात त्याला कार्विंग. लाइकिंग नाही आवडणे नाही कार्विंग. येस आता बघा क्वेश्चन नंबर 5 क्लॅमिटी. बघा काय ॲप्रोप्रिएट सिनोनॉम्स म्हणजे काय समाधी. क्लॅमिटी म्हणजे काय आपत्ती संकट. काय काय येतं क्लॅमिटीचा त्यांनी आपल्याला विचारलंय बघा. मिरॅकल म्हणजे काय चमत्कार. मिरॅकल म्हणजे काय चमत्कार. वंडर म्हणजे काय आश्चर्य. हर्डल म्हणजे काय अडथळा आणि डिझास्टर. व्हेरी गुड पटापट सांगा काय येणार आम्रपाली मॅडम मयूर नो काय येणार. डिझास्टर म्हणजे सुद्धा काय होतं आपण म्हणतो ना मॅनेजमेंट डिझास्टर किंवा डिझास्टर म्हणजे काय आपत्ती संकट अचानक आलेलं संकट. क्लॅमिटी म्हणजे काय आपत्ती किंवा संकट आणि डिझास्टर म्हणजे सुद्धा काय होतो सेम होतो आपत्ती किंवा संकट. म्हणून आपलं आन्सर काय असणार आहे डिझास्टर म्हणजे काय असणार आहे 4th. ओके पुढे या. आता या क्वेश्चन नंबर 6. 4th सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन. बघा पॅराजंबल आहे काय पॅराजंबल आहे. इट्स अ पॅराजंबल आहे. पटापट सांगा कोणता येणार आहे पहिला. आता बघा 4 सेगमेंट दिले त्यांनी 4 दिले. 1 इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम्स टू एक्सप्लेन वाय चिम्स ऑलवेज रिफ्यूज टू टॉक. ओके का द फादर चिंपांजीज रिप्लाइड. बघा ओके आर यू क्रेझी डू यू वॉन्ट टू यूज. बघा जेव्हाही तुम्ही पॅराजंबल सॉल्व्ह करता तुम्ही सगळं वाचून घ्यायचंय. बघा जेवढे पण सेंटेन्स दिले किंवा सेगमेंट्स दिलेत ते प्रॉपर वाचून घ्यायचे आहेत. आता आणि काय करायचंय ट्राय टू गो थ्रू ऑप्शनने जायचंय. आता बघा जर तुम्हाला पॅराजंबल सॉल्व्ह करताना काय करायचंय पहिलं वाचून घ्यायचंय आणि ऑप्शन मध्ये काय काय दिलं बघा. आता सुरुवात त्यांनी बघा ए दिली की नाही. नंतर बघा म्हणजे पहिलं वाक्य आपलं कुठलं आहे फिक्स कुठलं आहे कोणतं वाक्य आपलं फिक्स वाक्य कोणतं आहे मला सांगा पटापट. राक्षस सौरभ मयूर म्हणजे एक आहे आपलं पहिलं आहे. एक आहे आपलं पहिलं आहे. आता आपण काय करू एलिमिनेशन मेथड वापरू. बघा 1 इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम्स टू एक्सप्लेन वाय चिम्स ऑलवेज रिफ्यूज टू टॉक. ओके हा आता बघा रिफ्यूज टू टॉक. द फादर चिंपांजीज रिप्लाय आर यू क्रेझी डू यू वॉन्ट अस टू विअर टाय अँड वर्क इन द ऑफिस ऑल डे. चिंपांजीज म्हणतात तो म्हणतो चिंपांजी म्हणतात माणसं इथे स्टोरी आहे माणसं का सूट बूट घालतात. हा आय सी. आता मला सांगा ए नंतर बी येईल का ए नंतर डी येईल.
काय म्हणून सांगा तुम्ही ए नंतर आणि बघा आय सी सेड इथे येऊ शकत नाही. सांगा बरोबर काय येईल. ए तर पहिला फिक्स आहे. आता बघा वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम्स टू एक्सप्लेन वाय चिंपांझी ऑलवेज टू रिफ्यूज टॉक का. आता बघा नंतर फादर चिंपांझी रिप्लाय बघा अ यंग चिम्स म्हणजे लहान चिम्स आस्क्स हिज फादर वाय डोंट वी शो ह्युमन बिंग वी रिअली कॅन टॉक. आपण का दाखवत नाहीये का की आपण ह्युमन बिंग सुद्धा काय करतो काम करतो. ए नंतर डी ची लिंक्स लागली बघा चिंपाजीस आहे. मग याचा बाप काय म्हटला आपण पण बोलू शकतो माणसासारखे आपण पण वागू शकतो. मग बाप काय म्हटला द फादर चिंपाजीस रिप्लाइड काय दिलं उत्तर दिलं आर यू क्रेझी टू वेडा आहेस का डू यू वॉन्ट अस टू विअर अ टाय अँड वर्क इन द ऑफिस ऑल डे. म्हणजे तुला आम्हाला काय टाय आणि सूटबूट घालायचं आणि होल दिवस काम करायचं आहे का. म्हणजे काय येणार आहे कुठले येतो ए नंतर डी नंतर काय येतो बी ची लिंक येते नंतर सी ची लिंक येते. समजलं आहे का गाईज प्लीज लेट मी नो. बघा कधीही पॅराजंबल सॉल्व्ह करताना येस आता बघा याची लिंक लागली की नाही वन दिलेला वन नंतर बघा हा काय येत नाही कारण की रिप्लाय प्रश्न विचारला असेल त्याने काय विचारलं हा बघा प्रश्न विचारलाय नंतर हा रिप्लाय दिला मग काय आय सी ठीक आहे सेट द यंग चीम ओके आपण तो समझ में आया क्या. एडीबीसी सौरव वर्षा मयूर गुड जॉब कुठला आहे. येस येस चला सेशनला पटापट सगळ्यांनी लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे. तुमचा एक लाईक काय करतो आम्हाला उद्याच्या क्लाससाठी मोटिवेट करतो की यार पोरं लाईक करतात म्हणजे त्यांना आपलं सेशन आवडतंय. ओके आता पुढे या. आता सेम सेकंड पॅरा जंबल आहे. आता वॉकिंग ओव्हर ही इन्क्वायर्ड ओ मुल्ला वाय आर यू सिटिंग आउट इन द ओपन ऑन द रॉकिंग चेअर अँड इटिंग बॉइल्ड एग्स. म्हणजे चालत असताना मुल्ला तू बाहेर का बसलाय कशावरती ओपन रॉकिंग चेअर म्हणजे दगडा चेअरवरती आणि इटिंग बॉइल्ड एग्स खात आहेस. पुढे काय मुल्ला लुक्ड हिम अप अँड डाऊन स्कॉर्नफुली अँड क्वेरिड. ओके बी व्हॉट वुड यू रॅदर हॅव मी डुईंग सिट ऑन द बॉइल्ड एग्स अँड इट द रॉकिंग चेअर. तुम्हाला उलट करतो का. पुढे काय इट वॉज अ प्लेझंट विंटर मॉर्निंग अँड मुल्ला नसरुद्दीन वॉज सिटिंग ऑन अ रॉकिंग चेअर अँड एन्जॉय सम हाफ बॉइल्ड एग. ए मॅन आता बघा एक उल्लेख मला सांगा याच्यामध्ये वाक्याची सुरुवात याने होईल का वॉकिंग ओव्हर एने वाक्याची सुरुवात होईल का होत नाही. आणि कुठे ए पण दिलेलं नाही ऑप्शन बघा आणि मुल्ला लुक्ड ऍट हिम डायरेक्ट येईल का नाही येणार. आता बघा वाक्याची सुरुवात एने तर होतच नाही. आता वाक्याची सुरुवात बघा डी ने होते का डी अ मॅन हॅपन टू पास बाय अँड वंडर वाय मुल्ला वॉज सिटिंग इन अ रॉकिंग चेअर ऑन डॅश. आता डी ने वाक्याची सुरुवात होईल का. आता लेट सी डी ने वाक्याची सुरुवात होण्याचे बघू आपण होऊ शकते का इन अ रॉकिंग चेअर आउट इन द ओपन अँड इटिंग हिज मिल. आता डी नंतर सी बघा इट वॉज अ प्लेझंट विंटर मॉर्निंग नाही होत. पहिले बघा आपण काय म्हणतो बघा काय होतं एकदम सुंदर सकाळ होती कशी हिवाळ्यातली बघा एकदम नाजूक कोमल आपण कसं म्हणतो एकदम यार चिल्ड आहे. मग काय म्हणतो आता बघा वाक्याची सुरुवात डी ने पण होत नाही आणि बी ने पण होत नाही वाक्याची सुरुवात सी ने होते. आता बघा इट वॉज अ प्लेझंट विंटर मॉर्निंग म्हणजे काय एकदम आनंददायी मॉर्निंग होती अँड मुल्ला नसरुद्दीन वॉज सिटिंग ऑन अ रॉकिंग चेअर अँड एन्जॉईंग सम हाफ बॉइल्ड एग. तो काय दगडाच्या खुर्चीवरती कोण बसला होता मुल्ला कोण बसला होता नसरुद्दीन. हा आलं का एक्स. मग बघा सी नंतर सी इथं पण आहे आणि इथं पण आहे बघा सी नंतर जर डी म्हटलं बघा आता बघा पुढे तो सी नंतर डी येतो का अ मॅन नाही. नंतर बघा मुल्ला लुक्ड हिम अप अँड डाऊन स्कॉर्नफुली अँड क्वेरिड व्हॉट वुड यू डू. आता मला सांगा सी नंतर काय येईल सी नंतर डी येईल का बी येईल. स्टार्ट डी ने झाली सौरव काय येणार आहे फोर्थ येतच नाही ना यार येतच नाही. रेयांश आम्रपाली मॅम वर्षा काय येईल सी नंतर डी येईल का बी येईल. बघा इट वॉज मॉर्निंग रॉकिंग. आता बघा बसला अ मॅन हॅपन टू पास बाय अँड वंडर व्हाय मुल्ला वॉज
सिटिंग इन अ रॉक, माणूस म्हणजे तो बसला होता, कोण मुल्ला बसला होता चेअरवरती, अँड आउट ऑफ द ओपन अँड इटिंग मिल्स, खात होता. नंतर बघा इथं काय दिलं, सी नंतर काय दिला, डी दिला. नंतर मुल्ला लुक्ड हिम अँड डाऊन स्कोनफुली अँड क्विरिड, क्विरिड म्हणजे प्रश्न विचारणं, व्हॉट वुड यू डू डॅश डॅश डॅश. कुठलं आपलं उत्तर असणार आहे? यस, सही जा रहे, सब सही जा रहे. क्या है? यस, सी डी ए बी, सी डी ए बी. और हिज इन्क्वायर्ड, मग त्याने काय केलं, इन्क्वायरी केली, आला. इन्क्वायर, ओ मुल्ला वाय आर यू सिटिंग ऑन द सिटिंग आउट इन द ओपन ऑन रॉकिंग चेअर. मग तो उलटा उलट त्याने उत्तर दिलं. येस, ओके. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blanks. Mohit was late dash school because of the heavy rain. म्हणजे शाळेसाठी मोहितला काय उशीर झाला होता बिकॉज ऑफ हेवी रेन. कशामुळे? हेवी रेन मुळे. काय येणार आहे? इन स्कूल, ऍट स्कूल, फॉर स्कूल का अबाउट स्कूल? मोहित वॉज लेट. बघा, व्हेरी गुड राक्षस, एकदम सही बेटा, सही जा रहे हो, एकदम सही जा रहे हो सब. आता बघा, मोहित वॉज कशासाठी, कशासाठी? शाळेसाठी लेट होता शाळेत, बिकॉज ऑफ द हेवी रेन, जास्त पाऊस पडत होता, एकदम इझी होता. मोहित वॉज लेट फॉर स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. ओके, येस. नेक्स्ट क्वेश्चन. आता सरफेस. आता सरफेस, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. आता बघा, सरफेस म्हणजे काय? वरचा भाग, वरचा भाग किंवा पृष्ठभाग. पृष्ठभाग म्हणजे काय? सरफेस. टॉप म्हणजे काय? एकदम वरचं. त्याने आपल्याला विचारलंय, अँटोनिम्स विचारलाय, विरुद्धार्थी शब्द. काय येणार आहे? टॉप, कव्हर, झाकणे, आउटसाइड. क्या आएगा सबसे इजी? ये भी इजी है. वेरी गुड मयूर, सखाराम, बेंके, वर्षा, केसकर, पटापट सांगा. बघा, जर वरचा असेल तर काय येईल? टॉप म्हणजे कव्हर, आउटसाइड ने काय येणार आहे? इनसाइड, आतमधला. आउटसाइड ने येणार ना, मला सांगा ना. त्याने काय विचारलं आपला? बाहेरचा नाही. अँटोनिम्स विचारला, अँटोनिम्स विचारले पोरांनो. सखाराम, अरे विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी. वरचा आपण म्हणतो, वरचा मधला, खालचा, खालचा दिलाच नाही, खालचा ऑप्शन दिलाच नाहीये. पुढे घ्या. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन डॅश, वन ऑफ देम कंटेन्स अन एरर. एरर आहे. बघा, जर मी तुम्हाला एक हिंट देतो वाक्यामध्ये, बघा, वॉज वर जर आलं तर वाक्यामध्ये V3 किंवा V4 येतो. चला, हिंट आहे तुमची. द मॅनर ऑफ द बॉय वॉज, बघा, बॉयचा वॉज इम्प्रेसिव्ह, दॅट द रेस्ट ऑफ द बॉयज वर लिटल. काय होते? जो एक मुलगा होता. आता बघा, फ्राइटन म्हणजे काय? घाबरून जाणे. येस. त्याला मी तुम्हाला हिंट दिली. वॉज वर नंतर V3 किंवा V4 येतो. सेंटेन्स जर ऍक्टिव्हाइज असेल तर V4, पॅसिव्हाइज V3. चला, काय येणार आहे? इथं वर्बची एरर आहे. इथं हे फ्रायटनचं फ्रॉट आलं पाहिजे, FROGHET, फ्रॉटेड. हा जो आहे ना फ्रायटनचा, फ्रॉटेड आला पाहिजे, कारण की वॉज वर नंतर V3 किंवा V4 येतो. चलेगा, नो प्रॉब्लेम. शिका, चुकानी शिका. येस, लर्न फ्रॉम मिस्टेक्स ओनली. ओके. फ्रॉटन हा पाहिजे होता, फ्रायटन नाही पाहिजे, फ्रॉटन, कारण की वॉज वर नंतर V3 किंवा V4 येतो. म्हणजे एरर्स कुठे आपल्या कोणत्या ऑप्शन मध्ये? 2 मध्ये एरर आहे. कशामध्ये? हे बघा इथं. पुढे घ्या. हा काय कंजंक्शन आहे? कंजंक्शन बघा, हा कंजंक्शनचा आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय लव्ह रोजेस डॅश दे आर ब्युटिफुल. बघा, आपण म्हणतो की मला काय, मला आय लव्ह रोजेस, मला आवडतात. लव्ह म्हणजे काय? लव्ह म्हणजे लाईक, आवडणे, डॅश, दो तरी सुद्धा, सो दॅट,
अनलेस जोपर्यंत कंजंक्शन सांगा पटापट फिल इन द ब्लँक्स कंजंक्शनची. बघा दो जर म्हटला जरी तरी, जरी तरी, जरी तरीचा उच्चार येतो. दो ही वॉज रिच बट ही डिडंट हेल्प मी. ॲज बघा आय लो काय मला का आवडतात, एकदम सोपं आहे पण व्हेरी गुड व्हेरी गुड. राक्षस मयूर. सो दॅट नाही येत, सो दॅट येत नाही. अनलेस म्हणजे जोपर्यंत येत नाही काय येतं, आय लव्ह रोजेस ॲज दे आर ब्युटिफुल. का म्हणून मला आवडतात कारण की ते सुंदर आहेत. ॲज दे आर ब्युटिफुल. चला चला काय सबस्टिट्यूट आहे बघा, वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. स्टडी ऑफ बघा, स्टडी ऑफ स्पीच साऊंड्स. बघा लिंग्विस्टिक म्हणजे काय, भाषाशास्त्र, भाषाशास्त्र. बघा सेमॅन्टिक्स कोण सांगणार, सेमॅन्टिक्सचा अर्थ काय होतो कोण सांगेल. येस गुड आफ्टरनून मॅन. दॅट्स ओके. बघा फोनेटिक्स आणि फिलॉजी म्हणजे आपण फिलॉजी शिकलो बघा, तुम्हाला एक वर्ड दिला होता मला पटापट सांगा. सेमॅन्टिक्सचा अर्थ आणि फिलॉजीचा अर्थ काय होतो पटापट सांगायचं मला तुम्ही. काय उत्तर येणार आहे. बघा सेमॅन्टिक्स म्हणजे काय येतो, शब्दार्थ, शब्दार्थ येतो शब्दार्थ. मी तुम्हाला शिकवलं बरं का, शब्दार्थ येतो. आणि बघा फोनेटिक्स म्हणजे काय, आपण डिफरंट साऊंड म्हणजे जसं की ते एक फोनेटिक्स लँग्वेज इंग्लिशमध्ये आहे. फोनेटिक्स काय येणार आहे, अर्थपूर्ण होणे किंवा शब्दार्थ पण येतं. हाय जय, लेट मॅन यू आर लेट. फिलॉलॉजी बघा काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला फिलॉलॉजी शिकलो तुम्ही, तुम्हाला काय येणार आहे बघा, स्टडी ऑफ स्पीचेस काय म्हणजे स्पीच साऊंड म्हणजे काय फोनेटिक्स. आणि फिलॉलॉजी सांगितलं होतं, फिलॉलॉजीचा अर्थ काय येतो पटापट सांगायचं मला. क्या बताया मैंने, फिलॉलॉजीचा अर्थ काय सांगितला होता, काय येतं सांगा रे पोरांनो, पढ़ाया याद नहीं है. क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोवर्ब. बघा काय, इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल. म्हणजे काय याचा अर्थ काय होतो, यस. फिलॉलॉजी म्हणजे काय, भाषाशास्त्र. व्हेरी गुड मयूर, मयूर इज देअर. येस लँग्वेज भाषाशास्त्र असतं. आता बघा इट्स बेटर टू, ऍक्च्युअली जर मी IMP बघा आता मी दोन तीन महिन्यापासून जरी घेतोय ना आपलं PYQ, तर मी अनालिसिस केलं की ही पण खूप वेळेस रिपीट झालेली आहे. मग ती तलाठी असो का वनरक्षक असो का समाज कल्याण. आता बघा इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट. बट ठीक आहे, आता एखादं काम समजा फॉर एक्झाम्पल आपण डिझाईन केलं 5 वाजता करायचंय, आज 5 वाजता करायचंय. पण हे आपल्याला टाइम नाही भेटला, आपण उद्या रात्री 10 वाजता आपण कंप्लीट केलं. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, एखादं काम तुम्ही उशिरा का होईना पण करा. काय, इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट म्हणजे ठीक आहे, पण दॅन टू नेव्हर डू इट ऑल, न करण्यापेक्षा एखादं काम उशिरा केलेलं बरं. काय, एखादं काम न करण्यापेक्षा उशिरा केलेलं बरं. इट्स कॉल काय आहे बताओ क्या आएगा. जय, बेगर्स कांट बी चूजर्स, भिकारी चूजर्स होऊ शकत नाही आहेत. लुक बिफोर यू, लिप नाही आहे, उड्या, लिप म्हणजे काय, लिप उड्या मारणे. इझी कम बघा, इझी कम इझी गो, आरामात येतं आरामात जात नाही. बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे काय आहे, ठीक आहे उशिरा केलेलं बरं कधी न करण्यापेक्षा. म्हणजे काय आहे ते बघा, लेट दिलं बघा, लेट इथे तुम्हाला हिंट होती बघा, इथं पण लेट होतं. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. ओके. फॉलो बघा, फॉलो. आता बघा, आता फॉलो म्हणजे काय, एखाद्याला आपण फॉलो करतो किंवा आपण म्हणजे पाठलाग करणे. इंग्लिशमध्ये एका शब्दाचे एक वर्डचे मिनिमम 5 to 7 मिनिंग्स आहेत ना, एक नाही. आता फॉलो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. आता फॉलो म्हणजे काय, एखादा पाठलाग करणे, पिछा करणे हा आला. आणि आता काय म्हणतो, आय फॉलो यू. आता फॉर एक्झाम्पल आता मी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रिन्सिपल किंवा त्यांचे रूल्स फॉलो करतो. आय फॉलो हिज काय प्रिन्सिपल डोगमा.
काय येणार आहे? आता बघा लूज म्हणजे काय? हारणे. स्कॅम म्हणजे काय? घोटाळा. आणि अंडरस्टँड म्हणजे काय? समजून घेणे. आणि निग्लेक्ट म्हणजे काय? इग्नोर करणे. क्या है भाई और बहनों, सब क्या क्या कर रहे? लेट मी सी. यस, व्हेरी गुड. आपण काय म्हणतो आता? मी समजून घेतो. फॉलोचा अर्थ सुद्धा काय होतो? अंडरस्टँड सुद्धा होतो. फॉलो, एखाद्याला फॉलो करणे म्हणजे काय? समजून घेणे सुद्धा होतो. ओके, यस, सही पकडे है रेयांश. राक्षस, अश्विनी मॅम, आम्रपाली मॅम. चला, मी आज रात्री 9 वाजता लेक्चर घेणार आहे की इंग्लिशला हाऊ टू टॅकल. मी तुम्हाला हे करणार आहे. ऐका, आय एम गोइंग टू प्लॅन की 1 मे पासून असं करू का? आपलं ऍप आहे, आपल्या ऍप मध्ये मी रोज काय करणार आहे? 25 मार्काचं इंग्लिशची एक टेस्ट देणार आहे. मग ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. म्हणजे इंग्लिशची डेली आपल्या ऍप मधून तसं बघा, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ती टेस्ट असणार आहे. डेली 25 क्वेश्चन इंग्लिशचे, डेली 25 क्वेश्चन 1 मे पासून करायचंय. 1 मे पासून माझा प्लॅन चाललाय की तुम्हाला डेली एक टेस्ट क्विज करत नाही का आपण? करायचं का पर्यंत तसं? म्हणजे जे TCS पॅटर्नचे वगैरे क्वेश्चन झालेत किंवा येतील, मला असं वाटतं पॉसिबिलिटी आहे. तर डेली एक टेस्ट असेल तुमची, डेली एक टेस्ट 25 मार्काची, आणि फ्री ऑफ कॉस्ट असेल. ती कुठे असेल? आपल्या ऍप वरती असेल. ठीक आहे, टॉपिक वाईज पण घेऊ, PY आपल्या असं मिक्स पण घेऊ, चालेल का अश्विनी मॅडम? आणि त्याचा टाइम मी काय करेल, ती क्वेश्चन म्हणजे तुम्हाला रोज तुमचा एक स्कोर तुम्हाला काम येईल. आणि डे 1चा स्कोर लिहून ठेवायचा आहे. आयडिया चांगली ना? मग मी आपल्या उद्या काय करतो, आपल्या चॅनलची लिंक तुम्हाला टाकतो उद्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही श्री अकॅडमी आपलं ॲप आहे, श्री अकॅडमी जर गेलं तुम्ही, श्री SHREE बघा, SHREE श्री अकॅडमी छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला हा सिम्बॉल येईल त्याच्यावरती बघा. एक मिनिट, तुम्हाला हा सिम्बॉल येईल, हा सिम्बॉल श्री अकॅडमी हा सिम्बॉल येईल आपला. डाउनलोड करून घ्या तुम्ही. नाही उद्या नाही जय, मी डिझाईन म्हणजे माझं काम चालू तिच्यावरती. कारण की मी काय करतो, समजा मला काम वगैरे आलं तर मी 1 मे पासून तुम्हाला हे करणार आहे. सगळ्यांनी हे बघा, श्री अकॅडमी ऍप डाउनलोड करायचंय. ऐकलं का? नोट कुठे गेलं? चलो. आणि तुम्हाला एक रोज टेस्ट असणार आहे 25 मार्काची. मग तुम्ही TCS पॅटर्नची किंवा IBPS पॅटर्न पण देऊ, ती फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. 1 रुपया पण त्याला तुम्हाला चार्ज नसणार आहे. ओके, पण आपल्या ऍपला असणार आहे. कुठलं? श्री अकॅडमी. आता बघा, 1 वर्ड सबस्टिट्यूशन बघा. अ ग्रुप ऑफ फिश. बघा, अ ग्रुप ऑफ फिश म्हणजे काय? जसं की कशाचा? अ ग्रुप ऑफ फिश म्हणजे काय? माशांचा कळप. आता बघा, स्वॉम म्हणजे काय? जो माशा किंवा मधमाशा असतात ना, त्यांचा कळप. मधमाशाचा कळप, त्याला मधमाशा. पोरांनो, मला मराठीचं थोडं मधमाशा समजून घ्या, मराठीचं एवढं जमत नाही लिहायला. मधमाशांचा कळप. फ्लोट म्हणजे काय? तरंगणे. आणि फ्लॉक बघा, फ्लॉक म्हणजे काय? झुंड. म्हणजे कशाची? फ्लॉक मोस्टली वी यूज फॉर, येस, लोक आपलं डिझाईन झालंय. आणि फ्लॉक म्हणजे काय? बकऱ्यांचा, मेंढ्यांचा फ्लॉक असतो. आणि बघा, एक स्कूल लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला आय हॅव बीन टेलिंग यू गाईज की इंग्लिशमध्ये एका शब्दाचे कमीत कमी 5, जास्तीत जास्त 7 अर्थ असतात. स्कूल किंवा आता याला एक स्कोल वर्ड वापरतात. म्हणजे काय असतो? अ ग्रुप ऑफ फिश. इट्स कॉल काय? सोल. शोल काय? अ ग्रुप ऑफ फिश म्हणजे काय? शोल. समज में आ रहा है? अ ग्रुप ऑफ फिश, शोल किंवा स्कूल हे पण म्हणतात. थँक्यू. तर तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे? फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला. बघा, ती टेस्ट द्या. मी त्याच्यावरती माझं कमीत कमी 50 टेस्ट माझं म्हणजे काम चालू आहे माझं त्याच्यावरती, की तुम्हाला रोज एक क्विज मोड मध्ये. आणि मी कसला निखिल? कसला रे बाळा? येस, स्कूल आहे ना? येस, स्कूल आहे. स्कूलचा बघा, स्कूल पण येत आणि याला काय म्हणतात बघा, 2 शब्द होते. एक शोल, बघा, शोल आणि स्कूल. तुम्ही एक ग्रुप ऑफ फिशला स्कूल पण म्हणू शकता किंवा शोल पण म्हणू शकतात. ओके, घ्या पुढचा क्वेश्चन घ्या.
फ्रेंड इज कमिंग बाय. बायच्या नंतर नेहमी काय सांगतो तुम्हाला, बाय ऑफ. बघा बाय ऑफ नंतर कोणता आर्टिकल येतो, नेहमी कोणता येतो, द आर्टिकल येतो. ऑफ द सेम, सेमच्या अगोदर सुद्धा द आर्टिकल लागतो. द सेम ड्रेस, द सेम गर्ल, काय द. माय फ्रेंड इज कमिंग बाय द 4 o'clock येस ट्रेन. व्हेरी व्हेरी गुड. चला, select the most appropriate option to fill in the blanks. I am going to Mumbai dash my parents. मी मुंबईला माझ्या पॅरेंट्सला भेटायला जात आहे. पटापट सांगा. काय येणार आहे, आय एम गोइंग टू डॅश टू विजिट टू मुंबई. भेटा मुंबईला, आपण मुंबईला जाणार आहे. काय म्हणता तुम्ही, नाही ओके, विजिट नाही असतं आपण. आय एम गोइंग टू मुंबई. बघा मुंबईला जात आहे आणि कशाला, टू विजिट माय पॅरेंट्स, माझ्या आई वडिलांच्या भेटीला. टू विजिट माय पॅरेंट्स, टू विजिट येतो भेटायला. टू विजिट फॉर इंटरव्ह्यू साठी आपण म्हणतो लाईक दिस, टू विजिट. ओके, समझ में आ गया. चलो, वन डे डैश आर्टिकल्स है. ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग बाथ इन द रिव्हर. एक दिवस म्हातारा साधू, सेज म्हणजे काय, साधू, साधू वॉज हॅव्हिंग अ बाथ. मयूर काय येईल, ओल्ड. बघा AEIOU, AEIOU हे काय आहेत, वॉवेल्स आहेत. वॉवेल्स काय आहेत, वॉवेल्स, वॉवेल्स आहेत. आणि याच्यानंतर जर एक आणि काय म्हणलं, सेज, ओल्ड आला ना, काय येईल, अँड ओल्ड. आता बघा, मला तर त्यांनी ओल्ड, आता जर सेजेस म्हटलं असतं तर इथं कोणतं आर्टिकल आलं असतं सांगा बरं का. आता समजा हा सेज आहे, लोकांना काय होतं सर, कुठलाच आर्टिकल आला नसता, एकच वचनी पाहिजे. क्लिअर आहे का. चला, आजचा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. ओके, चला, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स. बघा फार अँड वाईड. बघा फार अँड वाईड म्हणजे काय, हर जगह, काय प्रत्येक ठिकाणी. हर जगह म्हणजे काय, प्रत्येक. फार अँड वाईड म्हणजे प्रत्येक ठिकाणी, हर जगह. काय लिहायचं उत्तर, काय एव्हरीवेअर. काय एव्हरीवेअर. व्हेरी गुड पूनम मॅम, अश्विनी येस. व्हेरेवर कुठेही, एनीवेअर. एनीवेअर म्हणजे पण कुठेही, कुठे घेऊन चाल मला तू. आणि नाव वेअर, आता कुठे आहेस, आता घ्या. चला, एररचा प्रॉब्लेम आहे, एरर. चलो भाई और बहिणो, एरर आहे. पोरांनो लाईक करा जा रे, तुम्ही एवढं येता. लाईक केल्यानं काय होतं माहिती का, एका लाईकचे 1 कोटीचा लॉस होतो आमचा. तुम्ही लाईक करत नाही ना, म्हणून 1 कोटीचा लॉस होतो आमचा. माझा रोज 1 लाईक नाही केलं म्हणजे 1 कोटीचा लॉस होतो. आता बघा, स्पेलिंग एरर आहे. इन द अर्ली पार्ट ऑफ द लास्ट सेंचुरी मलेरिया वॉज कॉमन डिसीज. बघा डिसीजची स्पेलिंग काय ते, कोण सांगेल मला डिसीजची स्पेलिंग काय येते. येस, DISEASE, डिसीज म्हणजे काय, बिमारी. बघा इथं काय, इथं काय खाऊन टाकला, इथं सी पण लावलं. हा, कॉमन. डिसीजची स्पेलिंग चुकली, डिसीजची स्पेलिंग DISEASE, डिसीज म्हणजे बिमारी. 1 मे पासून माझ्याकडून तुम्हाला डेली आपण क्विज घेणार आहोत. आपल्या ऍपला सगळ्यांनी डाउनलोड करायचं ऍप प्लीज. आणि डेली तुम्हाला 25 क्वेश्चन असणार, इंग्लिशचे डेली क्वेश्चन. डेली रोज 1 वाजता असतं, 1 PM तक होत आहे. 1 मे पासून तुम्हाला माझ्याकडून ऍज अ गिफ्ट म्हणून मी तुम्हाला, आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करायचं यार. डेली ते क्वेश्चन्स बघा, दे PYQ पण असेल, सांगतो मी तुम्हाला. ऍपची लिंक टाकू का, मला बघावं लागेल यार. सौरभ उद्या टाकू का, कारण की मला ऍपची लिंक आय डोंट नो.
रोज 1 वाजता असतो दुपारी. मी उद्या पिन मारतो आपली ॲपची लिंक, तिच्यावरती डेलीच तुम्हाला काय असणार आहे, फ्री 25 मार्काचे डेली इंग्लिश फीज असणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट, जस्ट फॉर प्रॅक्टिस. माझा प्लॅन चाललाय की बघा मी आता थोडं सगळं करणार आहे मी तुम्हाला, ते पण क्विज द्यायचा प्लॅन चाललाय माझा, की इंग्लिशच्या पण द्यायच्या, मॅथच्या पण द्यायच्या, पण सध्या इंग्लिश करू, स्टेप बाय स्टेप जाऊ. एव्हरीडे 1 PM रेखा मॅम. चला करायचं सगळ्यांनी. चला थांबू मग बाळांनो. आज उद्या रात्री बघा, आज रात्री 9 वाजता येणार मी, रात्री 9 वाजता येणार आहे. 9 वाजता इंग्लिशचा स्टडी प्लॅन, इंग्लिशचा स्टडी स्ट्रॅटेजी, काय इंग्लिशची स्ट्रॅटेजी कशी करायचा अभ्यास, काय नाही जास्त स्ट्रॅटेजी आहे. हार्डली 15 ते 20 मिनिटाचा सेशन असणार, रात्री 9 वाजता येणार हा इंग्लिश. आणि जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं ना, मी सांगतो तुम्हाला. आता बघा 30 मार्काला वन रक्षक वन सेवकला आहे काय इंग्लिश, तलाट्याला 50 मार्काचं आहे. जर तुम्ही प्रॉपरली जर मी सांगत ते फॉलो केलं, जर आता बघा तुम्हाला मी इथेच कुठे गेलं टाक, मी तुम्हाला माहिती कमीत कमी 26 मार्क 30 पैकी, आणि इच्छामध्ये कमीत कमी मी तुम्हाला 44 मार्क आपलं डायरेक्टली टीचिंग बंद करेन, जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं. जर तुम्हाला नाही आले, हा निखिल मॅरेथॉन आपण घेणार आहोत, निखिल मॅरेथॉन घेऊ पुढे, सध्या मॅरेथॉन घ्यायचंय मला, थांबा. तर मी डायरेक्ट टीचिंग बंद करेल, क्लास बंद करेल. आय विल नॉट टीच यू गाईज. मी सरळ शेती करेल, 0 पासून, यस 0 पासून सांगणार. फक्त तुम्ही प्रॉपरली आज स्ट्रॅटेजी सांगणार मी तुम्हाला रात्री 9 वाजता. तलाठी एक्झाम डिसेंबर पर्यंत होईल बघा. तलाठीची ऍड अप्रॉक्सिमेटली जून जुलै मध्ये येईल. मग पुढचे 2 ते 3 महिने तुम्हाला माहिती आहे, नोव्हेंबर डिसेंबर शॉर्ट आहे. आणि पुढच्या बघा मेच्या लास्ट वीक किंवा फर्स्ट वीक मध्ये वन रक्षकची 101% ऍड येणार आहे, वन रक्षक वन सेवक. ओके बाळांनो. आणि रात्री 9 वाजता स्ट्रॅटेजी बघायला या, प्लीज कम फॉरवर्ड टू सी स्ट्रॅटेजी. इंग्लिशची स्ट्रॅटेजी कसं करायचंय, काय करायचंय, आणि आउट ऑफ मार्क कसे घ्यायचे. चलो गाईज, आपलं ऍप श्री अकॅडमी, SHREE श्री अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर. येस टॉपिक वाईज घेऊन येईल, लेट सी. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग ते पण करणार आहे मी, सगळे क्वेश्चन टाकणार आहे. चलो मिलते हैं फिर नाइट में 9 बजे. बाय गाइस. थैंक यू मैम.